मुसळधार पाऊस झाला होता काल, ठिकठिकाणी पाणी देखील साचलं, नालेसफाईचा दावा करण्यात आला होता सरकारकडून, महानगरपालिकेकडून, मात्र ते दावे आता फेल ठरलेले. नक्कीच फेल ठरलेले आहेत. आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी नाटकं केली, मग काही लोकांनी निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काही पक्षांनी पाहणी केली. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी तर पहिल्यांदा मी बघितलं ग्रीन कार्पेटवर जाऊन पाहणी केली. हे हास्यास्पद होतं. म्हणजे जगभरात मी ट्विट्स पाहिलेत, कारण जगभरात काय गद्दारीची नोंद घेतली 33 देशांमध्ये, तर त्या 33 देशांमध्ये पण चौकशी आणि चर्चा होती की ग्रीन कार्पेट नाले सफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून. आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल, काल किती पाऊस पडला, हा आधी देखील असा पडायचा, आम्ही देखील आपल्या समोर असायचो आणि उत्तरं द्यायचो. पण नुसतं जाऊन डिझास्टर कंट्रोल रूममध्ये फोटो ऑप काढणं, मग कुठेतरी जाऊन असं स्क्रीनवर काहीतरी दिसते असं बोट दाखवणं, हे योग्य नाहीये. पहिल्या 2-3 गोष्टींची उत्तरं दिली पाहिजेत की नालेसफाई जी असते ती सतत चालू राहिली पाहिजे, ती कालपर्यंत झाली होती का. दुसरी गोष्ट म्हणजे चला नालेसफाई हा एक जरी विषय झाला असेल तरी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्याच्यात बीएमसी, MMRDA, म्हाडा, PWD, रेल्वे, SRA ह्या सगळ्या संस्था आणि आज मेट्रो ह्या संस्थेनं घेऊन बसणं गरजेचं असतं. मला वाटतं एखादी बैठक झाली असेल, पण या बैठकी खरं तर मार्च-एप्रिल पासून होणं गरजेचं असतं. त्या झाल्यात का. डी वॉटरिंग पंप्स, आपण प्रत्येक वर्षी मुंबईत फ्लडिंग स्पॉट्स कुठे ते ओळखायचो, न्यू फ्लडिंग स्पॉट्स कुठे उद्भवू शकतात हे ओळखायचो, कारण मुंबईत काम चालू आहे. रस्त्यांची अनेक कामं, म्हणजे 6,000 कोटीचा जो रस्त्याचा घोटाळा आहे, प्रधानमंत्री महोदयांनी ज्याचं भूमिपूजन केलं होतं, एक सुद्धा रस्ता पूर्ण नाही झालाय, पण सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे. ह्या रस्त्यांमुळे काही कुठे आज पाणी भरले का हे लोकांना दिसत आहे. आणि तसंच जिथे जिथे मेट्रोची कामं असतील, पुलाची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, हे सगळं राडारोडा जो असतो, डेब्री जो असतो, तो आपल्या नाल्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनमधून जाऊन अडकतो. त्याची साफसफाई कोण करणार. आणि हे सगळं होत असताना आता काल मी रमेशजींची तेच बोलत होतो, आम्ही जे आम्हाला सवय आहे मुंबई महानगरपालिका चालवायची, रात्री आम्ही झोपत नाही जेव्हा असा पाऊस असतो, कारण कुठे ना कुठेतरी काही घडलं तर लगेच आपल्याला तिथे उत्तर द्यायला लागतं, मदतीला जायला लागतं. पण असं कुठेही यंत्रणा कार्यरत दिसली नाही. म्हणजे दोन्ही तुम्ही बघा, जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मुंबईत पाणी कमी पडत होतं. आमच्याकडे कोळीवाड्यात असेल किंवा जी साऊथमध्ये अनेक ठिकाणी असेल, मुंबई भरात परळमध्ये असेल, अनेक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा हायराईज सोसायटीमध्ये पाणी कमी पडत होतं. आणि त्याचं कारण एकच होतं, कारण निवडणूक असल्यामुळे पाण्याची कपात लावली नव्हती, राजकारण करायचं होतं, तेव्हा पाणी नव्हतं, ह्याच्यावरनं त्यांनी राजकारण केलं. आज आपण बघतोय पूर आलेला आहे. सीएम आरोप लगा रहे कि कल की जो आपके जमाने में काम नहीं हुआ था, पिछले 2 साल से हम काम कर रहे थे. पक्का हम पे बोले ना कि नेहरू जी पे बोले, पूछो उनसे पहले, नहीं तो नेहरू जी पे ये दावा कर देंगे. मला वाटतं, मला पण सगळ्यांनी पाहिलं असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री लगेच हात झटकतात आणि दुसऱ्यांवर कारवाई करण्याचे आरोप देतात, म्हणजे आदेश देतात. तसंच आपण पाहिलं असेल, 2 वर्षात आम्ही रस्ते खड्डेमुक्त करू, असं करू तसं करू. 2 वर्ष झाली, एक तरी रस्ता खड्डामुक्त झालाय का. काल परवाकडे आपण ट्विट्स पाहतोय, ठाण्यामधलेच जे फ्लायओव्हरचे ट्विट्स आहेत, भयानक खड्डे झालेत. ते विवियाना मॉलच्या बाहेरच्या फ्लायओव्हरवर त्यांच्या नाकाखालती झालेलं हे सगळं. आरशात पाहावं आणि बोलावं.